कोल्हापुरात गुरुवारी महापालिकेचा अजब कारभार दिसून आला। एकीकडे कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाट आहे, तर सायंकाळी पाण्याची पाईपलाईनच फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकातून संताप व्यक्त होतोय। कोल्हापुरातील निर्माण चौक ते हॉकी स्टेडियम पर्यंत लाखो लिटर पाण्याचे लोट दिसून आले। तब्बल तासभर पाणी वाया गेल्यानंतर महापालिकेला जाग आली। त्यानंतर उपाययोजना राबवण्यास अधिकाऱ्यांची धावपळ झाल्याचे दिसून आलं। शहरात एकीकडे पाणी पुरवठा ठप्प असून दुसरीकडे जुन्या पाईपलाईन असल्याने पाणी वाया गेल्याचं कोल्हापूरकरांना दिसून आलं। कोल्हापूर शहरात एका बाजूला पाण्यासाठी नागरिकांच्या दारात टँकर येत नाहीत, तर दुसरीकडे त्याच शहरात लाखो लिटर पाणी वाया गेलेलं पाहून नागरिक हळहळताना दिसून आले। तर या घटनेची महापालिका अधिकाऱ्यांना कोणतीच माहिती नव्हती, ही एक आश्चर्याची बाब दिसून आली। महापालिकेच्या या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय, त्यामुळे नागरिक प्रचंड नाराजी व्यक्त करतायत। थेट पाईपलाईन मधून जे पाणी पुरवठा शहराला होत आहे, त्याच्यामध्ये पाण्याचे प्रेशर दाब जो असतो त्याचा प्रेशर जास्त आहे आणि आपल्याकडे जी पूर्वीची वितरण व्यवस्थेची पाईपलाईन आहे ती फार जुनी आहे। त्याच्यामुळं या प्रेशरला या पाईपलाईन्स थोड्याशा रिस्पॉन्ड करतील किंवा नाही हा प्रश्न आहे। तसंच वॉल्ससुद्धा काही ठिकाणी लीक होत आहेत आणि त्यामुळं हा इश्यू थोडासा येणार आहे। त्याचाच एक भाग होऊन निर्माण चौकामध्ये अशा प्रकारची घटना झालेली कळतंय। त्याच्या झापडी जे त्या तुटलेल्या आहेत आणि पाण्याच्या प्रेशरमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहतंय हे कळल्यानंतर आमच्या यंत्रणेनं ताबडतोब त्या ठिकाणी उपाययोजना सुरू केलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा इश्यू संपवण्यात येणार आहे आणि पाण्याचं नुकसान होणार नाही याची दक्षता महापालिका प्रशासन घेईल।